तर मंडळी चला मग आपण आता नाश्ता करून घेऊया. तर मंडळीनो, हे जर बघायचं असेल तर कोकणातच यावं लागतं. मी जे मगाशी लिंबाचं जे झाड दाखवलं ते ह्याच मामीने लावलेलं, आणि मगाशी आपण जे वासरू दाखवलं ते पण ह्याच मामीचं आहे. तर मंडळी आता आपल्याला मामाने पिशवी भरून रायवले आंबे दिलेले आहेत. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूबच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मंडळी फायनली आपण आपल्या गावी पोचलेलो आहोत कोकणामध्ये. तर प्रवास खूप छान झाला, काही त्रास झालेला नाही आहे. तर आपण आता जसं की तुम्हाला मी सांगितलं की गावी आम्ही कोणत्या कारणासाठी आलेलो आहोत. तर आता सध्या क्लायमेट तर खूपच छान आहे. थोडंसं मामाकडे फ्रेश वगैरे होतं, त्याच्यानंतर तुम्हाला आपलं घर दाखवतो. तर मंडळी आता आपण मामाची खोप पाहिली. त्याच्यानंतर हे जे आहे आमच्या सर्वात मोठ्या काकांचं घर आहे. आम्ही सर्वजण लाईनीशीच होतो. आता हे आमच्या मोठ्या काकांचं घर आहे, त्याच्यानंतर हे आमच्या मामांचं घर आहे, त्यानंतर हे आमच्या छोट्या मामाचं घर आहे. हा फक्त आमची वाट बघतो, कधी आम्ही येतोय मुंबईवरून, कधी याला भेटतो, कधी भेटतोय आम्ही याला. चल चला चल चल. मग कशी आहे? तसं मी सांगितलं, हे आमच्या मोठ्या काकांचं घर आहे, त्याच्यानंतर हे आमच्या दुसऱ्या मामाचं घर आहे, आणि हे आमच्या सर्वात छोट्या मामाचं घर आहे. त्याच्या लागूनच ह्याच्या बॅक साईडलाच आमचं घर आहे. तर मामाने आत्ताच जस्ट रिनोव्हेशनचं वगैरे चांगलं काम केलं, कारण पावसाळ्यामध्ये इथे खूप प्रॉब्लेम होतो आम्हाला त्याच्यामुळे. त्यानंतर इथून अशी एंट्री केली ना, तर हे जे छोटंसं आणि सुंदरसं घर आहे ते आपलं आहे, जे पप्पांनी खूप खूप मेहनतीने बांधलेलं आहे. मुलात असं बोलायला गेलं तर पप्पांनीच बांधलेलं आहे, आणि त्यांचाच आशीर्वाद आहे आमच्यासोबत. तर खूप खूप भारी आहे. तर तुम्हाला मी आतून पण दाखवतो, आणि ह्याला मी नाव पण तसंच दिलेलं आहे की साई स्वामी निवास. आणि तर तुम्हाला आतून देखील दाखवतो की आपलं घर कसं आहे ते. आतमध्ये एंट्री केल्या पहिले सर्वात आधी आपला देवार आहे, तिथे साईबाबांचा फोटो आहे, स्वामी समर्थांचा फोटो आहे, आई तुळजाभवानीचा फोटो आहे. त्याच्यानंतर आम्हाला कन्सेप्ट अशी हवी होती पप्पांना आणि मला, की आपल्या मंदिराच्या आजूबाजूने आपल्याला कंटिन्युअसली उजेड यायला पाहिजे. तर मग पप्पांनी तसंच सेम घर बांधून घेतलं, तुम्ही बघू शकता. आता हे आम्ही जाळी लावले, कारण गाव म्हटलं की मच्छर वगैरे जास्त येणार असतं त्याच्यामुळे. त्यानंतर मग ह्या साईडला आम्ही पूर्ण टाईल्स लावून घेतलेला आहे, कारण आम्हाला हा भाग स्पेशल ठेवायचा होता. त्याच्यानंतर मग ह्या साईडला एक विंडो आहे आपली, त्यानंतर हा आपल्या पप्पांचा फोटो आहे. त्यानंतर मग ह्या साईडला विंडो, पण ह्या साईडची विंडो आम्ही काय केली ना, क्लोज करून टाकली, कारण पावसाळ्यामध्ये ना हे जे बांध आहे ना इथे, त्या बांधावरचं पाणी सर्व खाली येतं आणि पूर्ण मग खराब होऊन जाते भिंत म्हणून. आणि त्याच्यानंतर आता आतमध्ये गेल्यानंतर आपला असा हा बेडरूम आहे. बेडरूममध्ये पण पप्पाने 2 कपाट टाईपमध्ये करून ठेवलं आहे. ह्याचं रेनोव्हेशन अजून थोडंसं बाकी आहे, ते लवकरच आता मी करून घेईल. आणि हा अशा प्रकारे आपला बेडरूम आहे. त्यानंतर हे असं छोटंसं किचनमध्ये पण पप्पाने असं एक कपाट टाईपमध्ये करून ठेवलेलं आहे, कारण इन फ्युचर काही कोणत्याच गोष्टीची कमी नको व्हायला म्हणून. त्यानंतर हा आमचा आहे मांगेलदार, आम्ही मोस्टली पडवी देखील बोलतो. त्यानंतर इकडे असं टॉयलेट बाथरूम आम्ही बनवून ठेवलेलं आहे. त्यानंतर वरती पोटमाळा बनवलेला आहे, जेणेकरून काही एक्स्ट्रा सामान असेल तर आम्ही वर ठेवू शकतो. त्यानंतर इकडे पाण्यासाठी ड्रम्स ठेवलेले आहेत. इथे खाली आम्ही छोटीशी चूल बनवलेली आहे, कारण गावी आहे आणि चुलीवरचं जेवण खाल्लं नाही असं कधी होणारच नाही आहे. त्यानंतर इथून आपण पाठी जाऊ शकतो. जसं की मंडळी मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही गावी कशासाठी चाललो आहे, तर गावी स्पेशली ह्या दरवाजासाठी आम्ही आलो आहे. तर ह्या दरवाजा बाहेरचा जो प्लॅस्टिक आहे तो पूर्णपणे खराब झाला आहे, आणि मला टेन्शन ह्या गोष्टीचं होतं की पावसाळा सुरू झाला तर दरवाजा पूर्णपणे खराब होऊन जाईल, म्हणून आम्ही ह्या दरवाजासाठी स्पेशली फक्त मुंबईवरून गावी आलेलो आहोत. त्यानंतर इकडे अजून एक खिडकी आहे, ह्याच्या बॅक साईडचा व्ह्यू पण खूप छान आहे, कारण तिकडे मामाने खूप सारी भाज्या वगैरे लावलेल्या आहेत. त्यानंतर आमच्या आंब्याची झाडं वगैरे सर्व इकडेच आहे, तुम्हाला ते पण दाखवतो मी.
तर मंडळी, मी तुम्हाला जो दरवाजा सांगितलेला तो हा मांगेलदार आपला हा आहे. मांगेलदाराच्या नंतर आपली देखील खोप आहे. आम्ही सध्या नाही वापरत जास्त, कारण गावी आम्ही जास्त नसतो. फक्त आपलं गणपती मे महिन्याची सुट्टी वगैरे काय फंक्शन असेल तर तेव्हाच येतो. त्यानंतर इकडे मामानी काहीतरी लावलेलं आहे. मामा सध्या तिकडे कामात आहे. त्यानंतर मामा इथे गुरं सोडतोय. लवकर ये तिकडून. ए मामा लवकर ये. आवाज ऐकूच शकता तुम्ही. हो ना, मोरांचा आवाज आहे, मोराचा. त्यानंतर हे काजूचं झाड लावलेलं आहे मामाने इथे. हे सरकारी काजू आहेत. हे खूप खूप लवकर वाढतात, खूप लवकर वाढतात. त्यानंतर इकडे कढीपत्त्याचं झाड देखील लावलेलं आहे. त्यानंतर अजून एक काजूचं झाड आहे. जास्त करून काजूची झाड आहेत. इथे एक नारळाचं झाड लावून ठेवलेलं. एक नाही आहे, 2 आहेत, 2. त्याच्यानंतर आंब्याची पण झाडं लावलेली आहेत. आणि हे आपल्या घराच्या बॅक साईडचा एरिया आहे. तर इकडे आंब्याची, काजूची, त्यानंतर एक फणसाचं पण झाड लावलेलं आहे. त्यानंतर नारळाची 2 झाडं लावलेली आहेत आणि एक केळीचं पण लावलेलं आहे. तर लवकर एक 3-4 वर्षात तरी आरामात आम्हाला खायला भेटणार आहे. हे सर्व मामांनी लावलेलं आहे. तर मंडळी, चला मग आपण आता नाश्ता करून घेऊया. गरमागरम मामीने आता मॅगी बनवून दिलेली आहे. आरामात बसून खाऊया. आपण वाट बघतोय आपली. तर मंडळी, या मग मॅगी खायला. मंडळी, आता आपण चाललोय आता आपल्या मोठ्या मामाच्या घरी, कारण मोठ्या मामासाठी पण आपण खाऊ आणलेला आहे. तर मग मोठ्या मामाकडे जाऊया आता. ह्या ठिकाणी आम्ही खूप खेळायचो. हे आमचं मेन देवघर आहे. तर इकडे आमचे गौरी गणपती असतात. त्याचबरोबर आमचे खूप साऱ्या आठवणी देखील इकडेच आहे. आम्ही सर्व जाधव भावकी ह्याच घरामध्ये जास्त राहतो. आमचा गोंधळ, जाधवांचा जो गोंधळ असतो तो पण इकडेच असतो. तो देखील तुम्हाला पुढे येणाऱ्या ब्लॉग्समध्ये बघायला भेटेल. मामाची पूजा चालू आहे. अगं खरंच लगेच जाणार आता रिटर्न, कारण ते प्लॅस्टिक टाकायचं होतं ना पाठच्या दरवाजाचा, तो टाकला. थोडा सिमेंट वगैरे लावून घेतो आणि नंतर मग निघतो आता. मग लगेच नाही ना, माझं जॉब आहे ना उद्या, आणि 19ला सुट्टी घ्यायची आहे ना त्या ह्याच्या लग्नाला, प्रशांतच्या लग्नाला. परशांचा, रजी मावशीच्या पोराच्या. हो हो. होय होय. हे होत आहेत मोठे की नाही? आता नको, आता मी तिथे चहा पिऊन आलो. मंडळीनो, हे जर बघायचं असेल तर कोकणातच यावं लागतं. हा किती दिवसाचा आहे? किती दिवसाचे दोन्ही? याला काय 15 दिवस झाले असतील ना? तर मंडळी, आता आमची वाडी सध्या जरा तुम्हाला खूप अशी शांत वाटते, कारण सर्व चाकरमणी आणि बरेचसे लोक मुंबईला रिटर्न गेलेले आहेत. फक्त तुम्ही गणपतीच्या दिवसाची वाट बघा, अख्खं गाव भरलेलं असतं. सध्या वाडी जरा आमची जरा शांत आहे, कारण सर्वजण आपापल्या कामासाठी मुंबईला शिफ्ट झालेले आहेत. तर फक्त आतुरता आता फक्त आहे ती गणपतीची.
मंडळींनो, बापाची जागा तर कोणी घेऊ शकत नाही, पण बापा एवढं प्रेम मात्र फक्त मामाच करू शकतो. लावायचं आहे बघ. तर मंडळी, आता आपण आपल्या घराच्या बॅक साईडला आहोत. तुम्ही बघू शकता आपलं घर इकडे आहे आणि आपल्या घराच्या पाठी सर्व जंगल आहे. तुम्ही शांतपणे ऐकलात ना, खूप वेगवेगळ्या प्राण्यांचे तुम्हाला आवाज ऐकू येतील, पक्ष्यांचे आवाज ऐकू येतील तुम्ही. तर हे असं आहे, इथे खाली आपलं सर्व काजूची आंब्याची झाड आहेत आणि त्यानंतर हे आपलं पाठी सर्व जंगल आहे आणि सर्वात शेवटी आपलं आणि मामाचं हे दोनच घर आहे. तर मंडळी, ह्याला तुमच्या इथे काय म्हणतात ते मला नक्की कमेंट करून सांगा. तुमच्या इथे देखील असं बनवलं जातं. सर्वात महागडं गेट जर म्हटलं जातं तर ह्यालाच बोललं जातं आमच्या इथे. तर तुमच्या इथे ह्याला काय म्हटलं जातं ते मला नक्की कमेंट करून सांगा. जे कोकणकर असतील तर त्यांना नक्की माहिती असेल ह्याला काय बोलतात. तर मग मंडळी, आता आपण आलो आहे मामाच्या इथे. तर मग आपण बघूयात की मामानी कोणत्या कोणत्या प्रकारची झाडं लावलेत. तर सर्वात आधी हे आहे ते लिंबाचं झाड आहे. तुम्ही बघू शकता खूप लिंब आलेली आहेत. मामाने सांगितले काढून घेऊन जा. तर खूप लिंब आलेली आहेत. तर मंडळी, तुम्हाला हे दाखवायला मी विसरलोच की मामीने ते हे पण लावलेलं आहे, गवती चहा बोलतो आपण याला. ह्याचं खूप स्मेल छान येतं. आपण जेव्हा घरी कोरी चहा बनवतो ना, त्याच्यामध्ये हे टाकतात तर अजून जरा छान टेस्ट लागते चहाची. तर मग मंडळी, तुम्ही आता बघू शकता की आजचा क्लायमेट कसं झालेला आहे. लवकरच आता पाऊस चालू होणार आहे. तर हे आमच्या काकाचं घर आहे, त्यानंतर हे आमच्या मामाचं घर आहे आणि ते मात्र आपलं शेवटी आपलं घर आहे. पण तुम्ही क्लायमेट बघू शकता की खूप भारी झालेलं आहे. आणि त्यानंतर मंडळी, तुम्हाला इथं ना दिसून येईल की इथे पण एक छोटीशी वाडी आहे. तर त्याला आम्ही ना शिवतरवाडी म्हणतो. तर त्यानंतर मग हे असं बाकीचं हे निसर्ग हे आपलं असं दिसतं. आणि जसं तुम्हाला मी सांगितलं, आपल्या घराच्या पाठी घनदाट जंगल आहे. त्यानंतर बाकी तुम्ही क्लायमेट बघू शकता कसं झालेलं आहे. मगाशी थोडाफार पाऊस पडला, पण आता मला असं वाटतं की संध्याकाळपर्यंत जरा जोरातच पाऊस पडेल. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं तिकडे शिवतरवाडी आहे, तर तिकडे जे गाड्या जाताना ना हे प्रॉपर पूर्णपणे दिसतात. मंडळी, इथे पण मामाने पावसाळ्याची सोय करून ठेवलेली आहे. सर्व फाटी जमा करून ठेवलेली आहे खोपीत. तुमच्या इथे काय बोलतात मला नक्की कमेंट करून सांगा. आमच्या इथे तर फाटी बोलतात, लाकडं नाही बोलत, फाटी बोलतात. आणि ही जी जागा आहे या जागेला आम्ही खोप बोलतो. तुमच्या इथे मला नक्की सांगा कमेंट करून की काय बोलतात ते. तर मंडळी, इथे तुम्ही बघू शकता आपला वासरू पण आहे. या 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 लहान आहे म्हणून जास्त घाबरते तो. पहिले खूप गुरं होती, आता पण आहेत मामाकडे, पण ते ॲक्च्युली चरायला गेलेत. तर ह्याला इथेच बांधून ठेवलं बिचारायला एकट्याला, आणि तो आपल्याला जास्त घाबरतोय. तर मंडळींनो, ह्याला देखील तुमच्या इथे काय बोलतात नक्की मला सांगा. आमच्या इथे तर आखडी बोलतात, रानामध्ये जास्त कामी येते याची. तुमच्या इथे काय बोलतात मला नक्की कमेंट करून सांगा. तर मंडळींनो, तुम्ही आता बघू शकता इथे मामीनी खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडी लावलेली आहेत. तर मग मामी, मला आता सांग जरा तू की आपण इथे कोणती कोणती झाडी लावलेली आहेत ती. मिरची, कारली, ते शेवग्याचं झाड, हे कुठलं झाड आहे? कारलीचं. हे कारल्याचं. हा. आणि त्यानंतर मग इथे मिरचीचं पण आहे. हा. हे मिरचीचं इथे आहे. आणि हे शेवग्याचं असेल ना वरती? हा, शेवग्याचं. अच्छा.
आणि मी जे मगाशी लिंबाचं जे झाड दाखवलं ते ह्याच मामीने लावलेलं आणि मगाशी आपण जे वासरू दाखवलं ते पण ह्याच मामीचं आहे. तर मग मामी इथं आपलं पडवल पण होती ना, ती ह्या वर्षी नाही आली का? ते कढीपत्ता आहे. कढीपत्ता आणि हे आलूची ते आलूची. वड्याची. आलूची पानं ना. हा. हम्म. आणि कढीपत्ता तर सर्वांची तर खूप लावलेला आहे. हा. हा मुंबईला पण मी लावलेला आहे पण अजून काय आला नाही. तर मंडळी इथे एक तुम्ही नवीन आयडिया बघू शकता. मामाने आणि मामीने एक नवीन आयडिया केले. ह्याच्यामध्ये एक झेंडूच्या फुलाचं बी पेरलेलं आहे, वांगीचं बी पेरलेलं आहे आणि अजून कसलं मामा पेरलंय? भेंडीचं पण ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. की ही खूप नवीन भन्नाट आयडिया आहे. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपण ही नवीन आयडिया मामाने रचलेली आहे. तर मंडळी आता आपल्याला मामाने पिशी भरून रायवले आंबे दिलेले आहेत. हे आत्ताच जस्ट रानातून आणलेले आहेत काढून. हा बाबू हे हो. घेऊन जा. काय आहे हा? शेंगा आणि हे आंबोशी आंब्याची. हा जे आंबोशी आपण कशी बनवतो ग? ते कापून आंब सोलून काढायचं आणि उन्हात टाकायचं. त्यांना मग सुकल्यावर मीठ लावायचं आणि हा. परत सुकवायची एकदा. अच्छा. आणि मग ते आमसूल. तर मंडळीनं तुम्ही हे बघताय ना की आपण कसं ना, तुम्ही कधी पण कोकणामध्ये गावी या, खाली आज जाणारच नाही आहे. तसंच ऑलरेडी मामीने आपल्याला लिंबा वगैरे दिलेले आहेत, मिरची वगैरे पण दिलेले आहेत आणि अजून आता बराचसा खाऊ दिलेला आहे आणि त्याचबरोबर मामाने आपल्याला आंबे पण दिलेले आहेत. तर मग मंडळी ही खरीच मजा ना कोकणामध्येच येते. नक्की तुम्ही एकदा तरी कोकणामध्ये या. हो ना मंडळी, आता आपण आपल्यासाठी चहापत्ती घेतोय. चहापत्तीच बोलतो ना याला आपण? हा मामा चहापत्तीच बोलतो ना. बाय कर मैत्रिणीला तुझ्या. चला बाय बाय बाय. काम पडलं सगळं. हो हो चला बाय बाय. रिक्षा आले. हो ठीक आहे चलिये. रिक्षा आले. चल उद्या नीट ये, उद्या नीट ये म्हटलं. धावत धावत यायचं. 18 तास ट्रॅव्हल केली, 1 तास काम केलं. लग्नाला येणार आहो ना? हो येणार आहो. हो बाबांनो चला. गरम करायची नाही, बांधायची. हे रोईची पानं. गरम तेल लावायचं, गरम करायची आणि आपण पाहायला मोजरायचो ना. गुडघ्यांसाठी खूप आयुर्वेदिक पान आहेत ते. हो रिक्षा आले ना आता. चला मग चला. हो हो चल मग. लवकर. तर मंडळी अशा प्रकारे तुम्हाला आज सर्व कोकण टूर केलेला आहे मी. आपल्या कोकणातील घर देखील तुम्हाला दाखवलेलं आहे. त्याचबरोबर आपण जे कुंपण करतो त्याला तुमच्या भाषेमध्ये काय बोलतात, किंवा आपण पावसाळ्यासाठी जिथे लाकडं जमा करतो चुलीसाठी, तर त्या जागेला तुमच्या इथं काय बोलतात नक्की मला कमेंट करून सांगा. आणि त्याचबरोबर जर आपली आजची कोकणची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपल्या यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त कमेंट्स करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचून जातील. तर मग मंडळी पुन्हा एकदा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. Check the mic and make sure it sound right, boys.